माने वर्षा माने आदीसह सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने या अहिल्याबाई होळकर यांचा दरम्यान विविध कार्यक्रम झालेला आहे. अहिल्याबाई होळकरांचं काम खऱ्या अर्थाने बरंच मोठं आहे. फक्त मंदिरांचाच पुनरुद्धार नाही तर त्यांच्या माध्यमाने महिला सक्षमीकरण आणि त्याचबरोबर समरसतेचाही संदेश हा समाजामध्ये देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमाने झालंय. आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आज देशभरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असताना महाराष्ट्रामध्ये आणि त्यात ठाण्यामध्ये या इकडे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम हे आयोजित होत आहेत. त्याच्याच उद्देशाने आज या इकडे ठाण्यामध्ये ओपन तलावाच्या मध्ये महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनाने ही दौड आयोजित केलेली आहे. संदेश हाच आहे की अहिल्याबाई होळकर एक मोठ्या विभूती होऊन गेल्या. पुण्यश्लोक अशी पदवी त्याला जनतेने दिली होती आणि 300 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला होता. 300व वर्ष आज त्यांना जयंती आहे त्यांची 31 तारखेला. तर एक महिला, आपण एकीकडे महिला सबलीकरण किंवा महिला समानता म्हणतो, परंतु त्या काळात देखील स्वकर्तृत्वावर एक महिला एवढं मोठं स्वतःचं एक कर्तृत्व उभं करते, एक साम्राज्य सांभाळते, मराठेशाही सांभाळते, आक्रमकांची लढाई करते. हे सर्व एवढे गुण एका महिला अंगी येतात. एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. त्याचा अभ्यास करावा. सर्व महिलांनीच नव्हे पुरुषांनी देखील त्याचं अनुकरण करावं ही अपेक्षा आहे. शहरामध्ये 21 मे ते 31 मेला अहिल्याताई होळकरांचा जन्मशताब्दी तिथी आहे. तोपर्यंत विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत. अहिल्याबाई होळकर एक आपल्यासमोरचे आदर्श व्यक्तिमत्व होतं. एकतर छात्रतेज त्यांच्या होतं. महिला असून त्यांनी सत्ता संपादित केली आणि सत्ता राबवली, लोकांची सेवा देखील केली आणि धार्मिक वृत्तीच्या त्या देखील होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून त्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणून विविध प्रकारचे कार्यक्रम ठाण्यात होत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून मी अहिल्यादेवी होळकर असे या कन्सेप्ट खाली ठाण्यातल्या महिला मोर्चा, रुमालताई असतील, कृतीताई असतील, यांनी प्रदेशाने दिलेल्या कार्यक्रमानुसार हे आयोजन केलं आहे. आज या ठिकाणी विशेष महाराष्ट्र प्रदेशच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा आणि सध्या भाजपच्या सरचिटणीस असलेल्या माधवीताई नाईक या खास करून या दौडसाठी उपस्थित राहिलेल्या आहेत. या दौडचं नाव असं दिलं आहे, मी अहिल्याबाई होळकर. प्रत्येक महिलेने मागे मुलींनी सर्वांनी यात लावलेलं आहे. आणि 31 तारखेपासून सातत्याने कार्यक्रम होणार आहेत. मंदिराची स्वच्छता असेल, घाट स्वच्छता असेल, महाआरती असेल, आरोग्य शिबिर असेल, चित्रकला, निबंध सर्व जोरदार चालू आहे. आणि युवक मेळावा, महिला मेळावा हे सर्व आहे. या अंतर्गत हा कार्यक्रम आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ही 300वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्ण देशभर साजरी होत आहे. आणि 21 ते 31 मे या दरम्यान, 31 मे हा त्यांचा खरा जन्मदिवस असतो, तर त्याच्या आधी 10 दिवसांपासून खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींना त्या इतिहासाच्या पुस्तकामधून जिवंत करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि त्याकरता आम्ही हे सगळे छोटे छोटे उपक्रम करत आहोत. अत्यंत कर्तव्य कठोर, पण जिनी मातेच्या प्रेमाने प्रजेचा सांभाळ केला आणि हे सगळं करत असताना श्री महादेवाच्या आज्ञेने असं म्हणून जिनी अत्यंत विरक्तीने पण प्रगतिशील राज्य केलं, अशी अहिल्या माता ही या महाराष्ट्राची भूमी, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिचा जन्म झाला, आपली महाराष्ट्राची कन्या आहे, याचा रास्त अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. दुर्दैवाने आजपर्यंत कधीही त्यांचा उल्लेख सन्मानाने आपल्याकडे केला गेला नाही किंवा त्याचा समारंभ देखील कधी साजरा केला गेला नाही. परंतु आत्ता मात्र भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे सगळे कार्यक्रम साजरे करतोय आणि जेणेकरून जनसामान्यांमध्ये, छोट्या छोट्या मुलींमध्ये देखील मी अहिल्या होळकर तिच्यासारखी कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्वाची शक्ती माझ्यामध्ये येऊ दे असं आम्ही आवाहन करतोय. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा अहिल्या मातेला नमन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. काय रे काम करत असे लोक. हळू 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 काही किती आता एक काम कर, यांना पुढे जाऊ दे. आता आपण दीपक घे ना.
अरे हे ना यार हे जाऊ नका माता राजमाता अहिल्याबाई होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नको मग यायचं नाही कशाला यायचं